नमस्कार. दिव्यांग आधार संघटनेमार्फत आज रोजी उपोषणाला चौथा दिवस आहे. तरीही मंत्रिमंडळातून कुठल्याही प्रकारचा प्रतिनिधी आलेला नाही. म्हणून आज रोजी दिव्यांग बांधवावर रस्त्यावर झुकण्याची वेळ या पूर्ण मंत्रिमंडळ व शासनाने आणलेली आहे. म्हणून आज मुख्यमंत्री महोदय साहेब यांनी दिव्यांगाशी निगडीत असणाऱ्या सर्व शासकीय परिपत्रकनुसार योजनेवर पूर्णपणे विचारपूर्वक आदेश देऊन परिपत्रक जारी जर नाही केलं तर हे आंदोलन 12 वाजल्याच्या नंतर चिघळण्याची जास्त प्रमाणात शक्यता आहे. म्हणून मुख्यमंत्री महोदय साहेबांनी GRनुसार सर्व दिव्यांगाच्या जे शासकीय योजना आहेत त्यांना पुरेपूर लाभ मिळावा यासाठी आजच्या आज शासकीय परिपत्रक जारी करून सर्व महाराष्ट्रातील जिल्ह्यातील सर्व कलेक्टर साहेबांना आदेशपत्र काढून सर्व दिव्यांग बांधवांना शासकीय योजनेचा लाभ त्यांना तात्काळ मिळावा अथवा या आंदोलनात काही कमी जास्त झाल्यास याची सर्वस्व जबाबदारी ही मुख्यमंत्री महोदय साहेब यांच्यावर राहील. म्हणून आज आमची तात्काळ मध्ये बैठक लावून मुख्यमंत्री महोदय समक्ष उपस्थित राहून आमचे सर्व अपंगाच्या विषयावर चर्चा करून आम्हाला न्याय द्यावा अथवा आम्ही स्वइच्छा प्रमाणे इथं आत्मदहनसुद्धा करायला कमी करणार नाही याची सर्व मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री व सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी नोंद घ्यावी. नमस्कार. दिव्यांग आधार संघटना यांनी मुंबईमध्ये आझाद मैदानावर आमरण उपोषण चालू केले आहे, ते पण दिव्यांगांच्या हितासाठी आणि कार्यासाठी. आज त्याबद्दलच आपण पूर्ण माहिती बघणार आहे. तर बघा, जेवढे पण महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांना सर्व शासकीय योजना परिपत्रकानुसार मिळत नाहीत. म्हणून सर्व दिव्यांग बांधव शासकीय योजनेपासून वंचित राहत आहेत व वेळेवर त्यांच्या पगाराचे मानधन सुद्धा त्यांना मिळत नाही. व शासकीय कार्यालय मध्ये जर कुठल्या योजनेसाठी अर्ज किंवा माहिती मिळण्यासाठी अर्ज दिले असतील तर ते त्यांच्या कार्यात पडून आहेत, पण त्यांची कुठेही अधिकारी दखल घेत नाही व उत्तर सुद्धा देत नाही. म्हणून भरपूर शासकीय योजनेचे GR असून सुद्धा वंचित राहावे लागत आहे. म्हणून दिव्यांग आधार संघटना मार्फत दिव्यांग व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी 20/12/2024 रोजी आझाद मैदान येथे संस्थापक अध्यक्ष दीपमाला तुपकर ताई, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दत्ताभाऊ जाधव साहेब, रंगनाथ मुळकळे साहेब, पूजा अशोक मनोहर, हिंगोली जिल्हा अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली व वरिष्ठ पदाधिकारी व दिव्यांग बांधव यांच्या उपस्थितीमध्ये आमरण साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली असून आज चौथा दिवस पूर्ण झाला आहे. तरी कुठल्याही मंत्रिमंडळातून प्रतिनिधी आतापर्यंत आला नाही किंवा कुठलीही साधे पत्र व्यवहार सुद्धा करण्यात आलेला नाही. म्हणून दिव्यांग बांधवांना उपोषणस्थळी खूप काही त्रास भोगावा लागत आहे व यामध्ये मुंबई पोलीस सुद्धा उपोषणस्थळी भरपूर त्रास देत आहे. म्हणून जोपर्यंत महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमरण साखळी उपोषण हे चालूच राहतील. आज 6वा दिवस पूर्ण झाला असून आज जर 12 वाजेपर्यंत या उपोषणस्थळी दखल जर नाही घेतली तर उपोषणाची करते आत्मदहन सुद्धा करायची मागे पुढे बघणार नाहीत. म्हणून मुख्यमंत्री साहेब महोदय यांनी या उपोषणाची दखल घेऊन महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांच्या जीवन आवश्यक प्रमुख मागण्या विचारपूर्वक विचारात घेऊन मान्य करून आदेशपत्र काढावेत व सर्व दिव्यांगांना त्यांच्या हक्काच्या शासकीय योजनेचे पूर्णपणे लाभ त्यांना देण्यात यावा व कुठलीही दखल न घेतलेल्या व न आदेश दिलेल्या उपोषणस्थळी काही कमी जास्त झाल्यास यांची सर्वोच्च जबाबदारी माननीय मुख्यमंत्री साहेब यांची राहील. महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांना न्याय द्यावा अथवा सोयी इच्छा मारण्याची परवानगी द्यावी. बघू शकता मित्रांनो, इथं दिव्यांग आधार संघटना यांनी खूप चांगले काम करत आहे दिव्यांग बांधवांसाठी. ते आझाद मैदानावर उपोषण करत आहे का दिव्यांगांना त्यांच्या न्याय हक्कासाठी प्रत्येक योजना लाभ मिळाला पाहिजे. त्यासाठी दिव्यांग आधार संघटना ही खूप काही करत आहे.
आणि तुम्ही व्हिडिओ पण खूप बघितले असन त्यांच्यासाठी आपण कुठेतरी मागं पडत आहे. तर त्यांना आपण खूप प्रसिद्ध द्यावा आणि खूप जास्त व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करावे. कारण की हा व्हिडिओ जर मुख्यमंत्री साहेबापर्यंत गेला तर आपल्याला खूप काही मदत होऊ शकते. तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. मुख्यमंत्री साहेबापर्यंत पोहोचू द्या. धन्यवाद मित्रांनो.